सगळ्यांचे ऑल टाईम फेवरेट आलू पराठे. नुसतं नाव घेतलं तरी ते खावेसे वाटतात. दररोज चपात्या खाऊन जर कंटाळा आला तर आपण कधीतरी पराठ्यांचाही बेत करतो. अशावेळी जर झटपट पराठे करायचे असतील तर आपण लिक्विड आलू पराठे नक्कीच करू शकतो. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही ह्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. पराठ्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे पाव कप मुगाची डाळ घेतली होती आणि ती 4 तास भिजत घातली होती. 4 तासानंतर आपण आता तिला मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत. मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याही टाकणार आहोत आणि 5 मिऱ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत. तसंच अर्धा चमचा आपण ओवा हातावर चोळून टाकणार आहोत. तर आता आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊया. आपलं मिक्सरवर बारीक वाटून झालेलं आहे. इथे आपण 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. उकडून आपण त्याची सालं काढून टाकलेली आहेत. आता आपण त्यांना मॅश करायचं आहे. आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत. लिक्विड आलू पराठा करण्यासाठी आपण इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण जे बटाटे मॅश केले होते ते टाकणार आहोत. एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून बारीक चिरायचा आहे. त्यात आपण काही मसाले आता ॲड करूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. पाव चमचा हिंग घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, आपण मिक्सरवर जी मूग डाळ वाटून घेतली होती ती घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण या मिश्रणाला पातळ करणार आहोत.
आता आपण यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकणार आहोत आणि हे मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून पाहूया. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आपलं मिश्रण अजूनही घट्ट आहे. आपण ते पातळ करण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी टाकूया. आपण यामध्ये अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. आता इतपत पातळ आपण ते करायचं आहे. ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. चला आता आपण पराठे करूया. पराठे करण्यासाठी आपण इथे तवा गॅसवर चढवलेला आहे आणि तो आता गरम होतही आलेला आहे. आता आपण त्यावर गोडे तेल टाकणार आहोत. आणि आता आपण बनवलेलं मिश्रण त्यावर टाकणार आहोत.
आपण पराठा उलटलेला आहे. आपण दुसऱ्या बाजूनी तो छानपैकी भाजून घ्यायचा आहे. हा लिक्विड पराठा खायला तर टेस्टी आहेच, परंतु करायलाही सोपा आहे. आपण जे पारंपरिक पद्धतीचे पराठे करायला गेलो तर आपल्याला खूपच वेळ लागतो आणि तेवढा वेळ जर आपल्याकडे नसेल तर हे पराठे ट्राय करायला काहीच हरकत नाही. त्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपण दुसऱ्या बाजूला परत उलटवलेलं आहे आणि आता याची दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपले 3 पराठे करून झालेले आहेत. आपले पराठे खाण्यासाठी तयार आहेत. आपण त्यावर घरचं लोणी लावत आहोत. तुम्ही बटरही लावू शकता.
घरच्या भरपूर लोण्याबरोबर पराठे खाण्याची मजा काही औरच आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. आपण पराठे दह्याबरोबर सर्व करत आहोत. त्याचबरोबर कांदा आणि लिंबाच्या फोडीही आपण देत आहोत. सगळ्यांचे आवडते पराठे खाण्यासाठी तयार आहेत.